रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी या सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडे पाहायला मिळते. 1 मेला हा मल्टी स्टारर सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर काल म्हणजेच 20 एप्रिलला ट्रेलरही रिलीज झालाय. ऍक्शन, रोमांच आणि टचकन डोळ्यात पाणी आणणारा हा ट्रेलर आहे. या सिनेमात एक सरप्राईज पॅकेज आहे. ते म्हणजे रितेशचा धाकटा मुलगा राहिल छोट्या शिवबांच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच त्याची झलक पाहायला मिळते. सुरुवातीला शिवरायांचे मोठे बंधू संभाजीराजे आणि शिवबा यांच्यात स्वराज्याविषयीचा संवाद पाहायला मिळणार आहे. त्यात राहिलचा अभिनय लक्ष वेधून घेतोय. अनेकांनी कमेंटमध्ये राहिलचं कौतुक केलंय. राहिल बरोबर रियानही आहे का असा प्रश्नही त्यांनी उचललाय. शिवाय संगीतकार अतुल गोगावले यांचा मुलगा आर्यनही या सिनेमातून अभिनयात पदार्पण केलंय. छत्रपती अँथम या सिनेमाच्या टायटल ट्रॅक मध्ये आर्यची झलक पाहायला मिळाली. राजा शिवाजी हा सिनेमा रितेशचं 25 वर्षांचं स्वप्न आहे. अभिनेतापेक्षा रितेशला दिग्दर्शक होण्याची इच्छा होती. ट्रेलर लॉन्च सोहळ्यात भावना व्यक्त करत असताना रितेशला अश्रू अनावर झाले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना रितेश खूप भावुक झाला. मी जन्माला आलो, आई वडिलांना पाहिलं, देवाला पाहिलं आणि शिवाजी महाराजांना पाहिलं. त्यावेळेसपासून महाराज काय आहेत आपल्याला सांगायची गरज नाही. आपण हे मराठी मातीत श्वास घेतो. शिवाजी महाराज आपण जगतो. लहान होतो, किल्ले बनवले, भगवे झेंडे लावले, तोफा लावल्या आणि प्रत्येक वेळा वाटलं की आपण महाराजांचे मावळे आहोत. हा सिनेमा देशमुख कुटुंबासाठी खूप स्पेशल आहे आणि म्हणूनच की काय आपल्या मुलांना यात संधी देण्याचा विचार रितेशने केला. राहिलला अभिनेते अमोल गुप्ते यांनी छोट्या शिवबांसाठी ट्रेनिंग दिलं. ट्रेलर लॉन्च सोहळ्यात त्यांनी स्वतः याबद्दल खुलासा केला होता. ओपनिंग शॉट मध्येच राहिलचा आवाज लक्ष वेधून घेतोय. तर पदार्पणातच आणि तेही इतक्या लहान वयात त्यांनी कन्व्हिक्शनने डायलॉग म्हटलाय. ट्रेलर मध्ये फक्त झलक दिसलीये. सिनेमात ही गोड भूमिका पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. तुम्हाला राजा शिवाजी या सिनेमाचा ट्रेलर कसा वाटलाय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.